नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते. आज महाकुंभ मेळ्याचा दुसरा दिवस आणि आज मकर संक्रांती सुद्धा आहे. मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे सूर्याच्या दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करण्याचा दिवस. हा दिवशी सूर्याची ऊर्जा वाढते आणि या दिवसाचं महत्त्व भारतीय संस्कृतीत अनमोल आहे. मकर संक्रांतीला पवित्र जल प्रवाहात स्नान केल्याने आपले पाप नष्ट होतात आणि शरीर आणि मन शुद्ध होते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जीवनाला एक नवा उभा सूर मिळतो. दिवसाचा पहिला किरण उगवताना लोक एकत्र येऊन नदीत स्नान करत आहेत. या दिवशी नदीत स्नान केल्याने आरोग्यदायक फायदे मिळतात आणि पापांपासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. या पवित्र दिवसावर व्यक्ती आपल्या सर्व इच्छांना शुद्ध करून नवीन आशा आणि विश्वासाने जीवनाला पुढे नेतो. स्नानानंतर तिळगुळ खाण्याची परंपरा अत्यंत खास आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे शब्द आपल्याला सांगतात की आपल्या वर्तणुकीत गोडवा, प्रेम आणि सौम्यता असावी. तिळगुळ आणि साखरेचे गोड पदार्थ एका गोड दिवसाची सुरुवात करतात आणि आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येतात. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुद्धा आहे. आकाशात उडणारे पतंग प्रतीक आहेत मुक्ततेचे, आनंदाचे आणि जीवनातील उंची गाठण्याचे. पतंग उडवताना प्रत्येक पतंग आपल्या संकल्पांना आकाशाच्या काठावर घेऊन जातो. जणू काही आपली इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प ही आकाशाची गती शोधत आहे. मकर संक्रांतीचा दिवस घराघरात एकता, प्रेम आणि समृद्धीचा संदेश घेऊन येतो. सूर्याच्या किरणांशी जोडले जाणे आणि सूर्यनमस्कार करणे हे एक महान आध्यात्मिक कार्य मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाच्या सुरुवातीला सूर्यनमस्कार केले जातात. या क्रियेने शारीरिक आणि मानसिक शुद्धता मिळते आणि जीवनात नवीन दिशा मिळवण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. संपूर्ण निसर्ग मकर संक्रांतीच्या दिवशी जागृत झाल्यासारखा दिसतो. झाडांची हरियाली, उडणारे पाखरे आणि सूर्याच्या किरणांनी प्रकट होणारा सोनेरी प्रकाश हे सर्व एकत्रित होऊन या दिवसाला विशेष बनवतात. हा दिवस आपल्या जीवनाला समृद्धी, शांती आणि प्रेमाचे आशीर्वाद घेऊन येतो. देशोन्नती परिवारातर्फे आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.